तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्लॉगमध्ये। तर आज मी आता चाललोय खास ठिकाणी, खास म्हणजे जबरदस्त एकदम खास ठिकाण आहे। ते तुम्हाला काहीतरी आज नवीन बघायला भेटेल। तर आता मी जाणार खारपाड्याला। तर खारपाड्याला आता वाजणार रात्रीचं 11 वाजलं। मी चाललोय रुपेश, पप्पा आणि आकाश, आम्ही चौघजण 2 स्कूटे घेऊन चाललो। तर आता खारपाड्याला कशासाठी चाललोय ते तुम्ही तिकडे गेल्यावरच बघा। तर चला आपण डायरेक्ट आता खारपाड्याला भेटू, चला। तर मी आता आलोय खारपाड्यावर। खारपाडे बघा, हायवे किंग हॉटेल। कोणी आम्ही का हॉटेलमध्ये नाही आलो, आम्ही आलो पान खावायला, गोडपान। हे आईस्क्रीम खातान, गोडपान खावायला नाही आलो। काम वेगळं आहे आमचा, पण सध्या आमची गाडी आलेली नाही। काय पप्पा, आमची गाडी आली नाही, गाडी येणार आहे थोड्या वेळात। तर काहीतरी देणार आहे, तो तुम्हाला दाखवते थोड्या वेळात। चला सध्या पान खाऊन घेते मग। तर फायनली बघू शकता इथं आमची गाडी आलेली आहे। पावसानं आम्ही भिजलो पूर्ण, वाटलं की आज 4 वेळेला भिजलो। एकदा शेतान पावलो, एकदा बीजला जाताना भिजलो, आता कोपरीला गेलो आणि चायनीज खाणार तो भिजलो नाही। आता चौथी मी तर पूर्ण दिवस भिजताच आहे। पनवेलला गेलो होतो, कुठे गेलो होतो। आणि तिथं बघा आपली कार्टूनची गाडी आलेली आहे। पकड पकड पकड, साईडला रशी ही आली, या का सोड रशी, सोड पटापट हिच्या बहिणी। बाबा साईडला रशी आहे ती बघ त्यांची। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, कोलकात्यावरून आलेले आहेत। वैभवचे 3 कोलकात्यावरून आलेले आहेत आपले 2 बॉक्स। आणि हे बॉक्स मध्ये काय आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे। हैराण करताना तर हे आमचे 3 बॉक्स आणि हे वैभव दादाचे 3 बॉक्स आहेत। तर आता गाडी जाणार आहे आणि हे बघा फुल पाऊस पडतोय। आता आम्ही पण बॉक्स घेऊन घरी जाणार आहे आणि ही बॉक्सची अनबॉक्सिंग तुम्हाला मी उद्या सकाळी करून दाखवणार आहे। आता 12:30 वाजलेले आहेत। तर उद्या हे बॉक्सची अनबॉक्सिंग करून दाखवणार काय आहे नक्की या बॉक्स मध्ये, ते तुम्हाला मी उद्या सकाळी दाखवते। तर चला आता डायरेक्ट भेटू उद्या सकाळी। तर आता सकाळ झालेली आहे आणि आम्ही आता चालून आमचे तलाव। बघा आपल्यासोबत विनोदाला आहे, अण्णा इकडे बघा, विनोदाला पण आलाय मदत करायला। चला आज मी पण एक घेतलाय बॉक्स आणि पप्पा घेऊन येते मागून एक बॉक्स। पाऊस आहे बघा, पाऊस काय थांबाचं नाव घेईना अजिबात। पूर्ण रात्रभर पाऊस पडतोय अजूनही बघा, सगळी शेता भरलेली आहे त्याची। तर चला आता चाललोय तलीवर, त्याच्यात काय आहे ते तुम्ही तिथे गेलोच बघा आता डायरेक्ट, चला। तर फायनली पप्पा आलेला आहे आणि इकडं कार्टून फाडायला सुरुवात झालेली आहे। तर आता कार्टून मध्ये तुम्हाला सरप्राईज भेटणार आहे, जाम मोठा सरप्राईज भेटणार आहे। आम्ही फर्स्ट टाइम, मी तर फर्स्ट टाइम बघितलेलं आहे असा। आता तुम्ही पण बघा, आता समजा कोलकातावरून आलेला आहे माल इकडं, तो पण पॅकिंग मध्ये। हे बघा पॅकिंग मध्ये, बघा थैला आहे, थैला बोलतात हंडी, हंडी बोलतात याला, हंडी बोलतात। खाना टाक ही बघा कसली मच्छी आहे, बारीक बारीक कटला आहेत ना, नाही हे वेगळं आहेत। इंग्लिश भाषेत तो वेगळाच काहीतरी नाव घेतलं त्यांनी। टाक खाना, खाण्याची पण गोण आणली। खाना सगळे बस झालं, इकडं तिकडे पण टाकायला लागेल, सगळे वर्षी टाकायला लागेल। हा या वेगळाच नाव आहे याचं, मी नाव नंतर तुम्हाला कमेंट मध्ये सांगते काय आहे ते। आणि हे 2 आहेत बॉक्स, ते कटलंच आहेत। खवली ना, कटला नाही ना, ओके ओके, ते खवलीचे 2 बॉक्स आहेत। तर विनोदांना जाऊन सोडते, मोजून टाक बोलतं, चौरीचं मोजाल तरी कसं भेटतील।
आता दुसरा बॉक्स फाडायला घेतलाय बापाने. याच्यात खवली आहेत, खवली. तुम्हाला खवले आवडत असतील ना तर कमेंट मध्ये नक्की सांगा. बघा पाऊस पण आलेला आहे सकाळ सकाळ. दाखव पप्पा, थांब 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 थांब. हे भारी माल आहे. बघू बघू. एक नंबर. आईला हे बघा गाय, जन्नत जन्नत आहे, जन्नत. हे बघायला कधी परत भेटणार नाही. चांदी का माल आहे. काय बघा खवली कसल्या भारी जबरदस्त दिसतात. झालं आता त्यांना सोडाची वेळ आली. एक नंबर माल. भारी आहे नाही. वरची काला काला पाटली दिसतात खाली बघ माल. त्याचे नव्हते दिसू दे, जाऊ दे. अरे अरे म्हणाले आमचा मग ती बारीक बारीक आहेत. तर तिसरा बॉक्स पण फोडायची सुरुवात झाली. 2 बॉक्स. याच्यात काहीतरी वेगळाच होता, त्याने खवली आणि याच्यात पण खवलीच आहेत. 800-900 बारीक बारीक मासा आहेत बोलतान, आणि तेवढे दिसतात पण बारीक बारीक आहेत. मोजता तर येणार नाही. बघा हे बघा 800-900 आरामशीर असतील खवली. आणि भारी भारी आहे आणि वेगळीच जात आहे. घ्या आहे ना. बघा काय काला गेलेला आहे. त्याला पण थोडाशी वेळ आली आता. मोबाईल भिजला. तो वेगळा आहे, तो वेगळा आणि यू वेगळा असं म्हणजे वेगवेगळा आहे. चला बरं आहे, थोडा वेगळा आहे. त्याच्यात खवलीमध्ये पण वेगवेगळा फरक असते, वेगवेगळी जात असते त्यांची. कचरा आहे नुसते कचरा. ते झाल्यावर पकडायला मजा येईल. तर आता मच्छी सोडून झालेला आहे. तर आता आम्ही जाणार आहोत त्या बाजूला. त्या बाजूला पाईप लावलेला आहे. तर ते पाईपाला पाणी जावसाठी ते बघा आम्ही जाल आणलाय. तो जाल लावणार आहोत कारण मच्छी पण गेली नाही पाहिजे त्याच्यातून. तर चला आता तिकडं पाईपाला जाल लावतून आणि माशांना खाना पण टाकतून. खाना पण आणलं सोबत, तो पण तुम्हाला टाकताना दाखवतोय काय आहे त्याच्यात खाना कसला आहे तो पण सगळं दाखवतोय. चला त्या साईडला चला जाऊ. तर मित्र यो बघा इथं पाईप लावलेला आहे या साईडला पाणी जावासाठी. आणि याच्यातून मासे जावायला नको म्हणून आम्ही जालाचा सहारा देणार आहोत. आणि आता मी बघा खावाला आणलाय, माशांना खाना आणलाय. तर जाल लावायला सुरुवात झालेली आहे. तर बघा एकदम टाईट आणि मजबूत जाल बिना दोऱ्याशी. ते जालाचाच दोरा घेताना बांधलाय तरी अजून त्याच्यावर दोरा पण बांधायला लागेल. मग बांधा थोडासा. परत 1000 वेळा बघायला नको. दुसऱ्या बाजूला पण आता खाऊन झालेला आहे दोरा आणि जाल पण लावलाय मस्त एकदम टाईट. आता माशांना यावा लावू नको आणि तलनशी बाहेर जावा लावू नको. तर तलन मासली सुरून झालेला आहे. आता आम्ही चाललो
आता आम्ही त्याच्यात अजून इंग्लिश मासा पण बरं सोडलेले आहेत, 2-2.5 इंग्लिश मासा सोडलेले आहेत, अजून सोडायचं आहेत, बारीक मोठं जसं भेटतील तसं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा. आणि याच्यानंतर पण जर जशी मच्छी पकडू बरेच टायमानंतर ते पण तुम्हाला दाखवू शकला. काय अप्पा? बरोबर ना? चला तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.